आहेत ते आमदार आहेत. विरोध करते ना त्यांना विरोध केला आता त्यांनी विरोध केला का नाही मला माहित नाही. आता एका मताची गरज आहे त्यांना. आता एका मताची गरज आहे. नवाब मलिक यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांचा व्यक्तिगत राग, नवाब मलिक यांच्यावरती व्यक्तिगत राग का आहे आणि त्याच्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये कसं अडकवण्यात आलं हे सगळं रेकॉर्डवरती आहे. नवाब मलिक यांच्यापेक्षा भयंकर गुन्हे केलेले लोक शिंदे गटामध्ये आणि भाजपमध्ये आहेत. त्यांच्यावर फडणवीस बोलणार आहेत का? मी अनेकदा सांगतो की महाराष्ट्राचं राजकारण जर कोणी बिघडवलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी खराब केलेलं आहे. या राज्याची संस्कृती, सभ्यता याला जर कोणी काळीमा फासला असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातात राज्याची सूत्र आल्यावर भाजपची महाराष्ट्राचं नुकसान झालेलं. आणि म्हणून लोकसभेला आम्ही मोदींच्या संदर्भात आमची लढाई होती. महाराष्ट्रामध्ये फडणवीस हटाव आणि जनता त्यांना पराभूत करेल त्यांच्या मतदारसंघात. काही विषय महाराष्ट्रातल्या आमच्या नेत्यांना राहू द्या. विधान परिषदेच्या सगळ्या 9च्या 9 जागा निवडून आणण्याचं सूचना सगळ्या आमदारांना मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे आणि विधानसभेच्या तयारीला लागा असंही म्हणते. विधानसभेच्या तयारीला आम्ही सगळेच लागलेलो आहोत आणि विधान परिषदेमध्ये काय निकाल लागताय ते तुम्हाला दिसेल लवकरच. शिवसेनेने एक उमेदवार आमचा उभा केलेला आहे. महाविकास आघाडीचे 2 उमेदवार आहेत. जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे आणि मिलिंद नार्वेकर आहेत. काँग्रेसच्या प्रज्ञा सातवजी आहेत. आम्ही आमचे 3 उमेदवार निवडून आणू. सर, कांदा खरेदीमध्ये वारंवार अभी बताइए आपका क्या है? आप बोलिए. देखिए 120 से ज्यादा 120 के लगभग ही लोग क्या देखेंगे. बहुत ही दुखद और दुर्भाग्यपूर्ण घटना है और पूरे देश में हमेशा इस प्रकार की घटनाएं घटती है. महाराष्ट्र में 2 साल पहले नवी मुंबई में इसी प्रकार का सत्संग हुआ था. अमित शाह जी गृहमंत्री वहां उपस्थित थे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थे. उनके सामने भगदड़ मच गई और उस सत्संग में 50 से ज्यादा लोगों की मृत्यु हो गई. इस प्रकार के सत्संग में किसी का नियंत्रण नहीं होता. ये बाबा, ये महाराज, ये लोगों को बुलाते हैं और प्रशासन हाथ खड़े कर देता है. उनके ऊपर एक कानून बनना चाहिए. इस प्रकार के सत्संग की जिम्मेदारी कौन लेगा? ये बहुत दुर्भाग्य हो. गरीब लोग आते हैं बेचारे. ऐसा नहीं हुआ है. देखिए, अगर प्रधानमंत्री की भाषा अब भी बदलती नहीं, उसमें कोई बदलाव नहीं आता है तो जनता ने जो उनको सबक सिखाया है लोकसभा चुनाव में, उनसे उसने कोई सीखा नहीं है. राहुल गांधी जी देश के विरोधी पक्ष नेता, लीडर ऑफ अपोजिशन है, नेता प्रतिपक्ष है. वो संवैधानिक पद पर बैठे हैं. संविधान ने उनको अधिकार दिया है, इसलिए बैठे हैं. जैसे आप प्रधानमंत्री हो वैसे हो लीडर ऑफ अपोजिशन है. अगर प्रधानमंत्री लीडर ऑफ अपोजिशन का सम्मान नहीं करते, इस प्रकार का भाषा का इस्तेमाल करेंगे तो इसलिए तो हम कहते कि संविधान खतरे में है और मोदी जी और शाह जी संविधान के हत्यारे हैं. राहुल गांधी जी विरोधी लीडर ऑफ अपोजिशन है. उनकी बात का प्रतिवाद कर सकते हो. अगर उनकी बाल बुद्धि है तो आपकी बुद्धि क्या है? आप क्या बुद्धि का अजीर्ण हो गया है क्या? ज्यादा ही बुद्धि हो गया क्या आपकी? जनता ने आपको सबक सिखाया है. आपका